नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असं घटक बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील आधारित सराव प्रश्न। मागील भागात आपण 69 प्रश्न बघितली होती। आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। हा भाग 8 असणार आहे। प्रश्न क्रमांक 70, प्राथमिक शिक्षकांसाठी बालमनोविज्ञानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, कारण रिकामी जागा। पर्याय: मुलांना अनुशासित करण्यास मदत करते, परीक्षेच्या निकालामध्ये प्रगती होते, मुलांना अभिप्रेरित करण्याचा सोयीस्कर मार्ग आहे, मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते। प्रश्न क्रमांक 71, विद्यार्थ्यांच्या अनपेक्षित व्यवहारामध्ये बदल करण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? पर्याय: विद्यार्थ्यांना शिक्षा करणे, पालकांच्या लक्षात आणून देणे, अनपेक्षित व्यवहारांची कारणे शोधून त्याच्या उपचाराचे प्रबंध करावे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनपेक्षित व्यवहारांची कारणे शोधून त्याच्या उपचाराचे प्रबंध करणे। प्रश्न क्रमांक 72, शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठविले, तुम्ही काय कराल? तुम्ही काहीच करणार नाही, त्यांचे आभार मानाल, त्यांना पैसे वाया न घालवायचे सांगाल, त्यांनाही परत शुभेच्छा द्याल। तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, त्यांचे आभार मानाल। प्रश्न क्रमांक 73, जेव्हा एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो तेव्हा असे मानले जाते की रिकामी जागा। पद्धती किंवा प्रणाली अयशस्वी आहे, शिक्षक अयशस्वी आहेत, पाठ्यपुस्तके अयशस्वी आहेत, ही वैयक्तिक अयशस्विता आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ही वैयक्तिक अयशस्विता आहे। प्रश्न क्रमांक 74, कोणत्याही विद्यार्थ्यांची सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे रिकामी जागा। पर्याय आहे उत्तरदायित्वाची अनुभूती, प्रामाणिकपणा, सहभागिता, आज्ञाधारकता। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आज्ञाधारकता। 75वा प्रश्न, तुम्ही वर्गात एक प्रकरण शिकवत आहात, त्या विद्यार्थ्यांच्या विषयाशी असंबंधित प्रश्न विचारला असता तुम्ही रिकामी जागा। पर्याय: त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची परवानगी द्याल, त्याला असंबंधित प्रश्न विचारण्याची परवानगी देणार नाही, त्याला गैरअनुशासित समजून दंडित कराल, वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वर्गानंतर प्रश्नाचे उत्तर द्याल। प्रश्न क्रमांक 76, प्राथमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषेमध्ये त्याने अधिक चांगले आहे, कारण रिकामी जागा। पर्याय: मुलांच्या आत्मविश्वासाचा विकास होईल, अध्ययनामध्ये सहजता निर्माण होईल, बौद्धिक विकासासाठी मदत होईल, मुलांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेण्यास मदत करेल। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुलांना नैसर्गिक वातावरणात शिक्षण घेण्यास मदत करेल। प्रश्न क्रमांक 77, फलकलेखन करताना वर्गात अधिक महत्त्वपूर्ण बाब कोणती? पर्याय: चांगले अक्षर, लिखाणातील स्पष्टता, मोठ्या अक्षरात लिखाण करणे, लहान किंवा बारीक अक्षरात लिखाण करणे। तर याचे योग्य आहे पर्याय क्रमांक 1, चांगले अक्षर। प्रश्न क्रमांक 78, तुमच्या वर्गात एक विद्यार्थी उशिरा आला असता तुम्ही रिकामी जागा। त्याच्या पालकांना सूचित कराल, त्याला शिक्षा कराल, कारण विचारण्यास प्रयत्न कराल, त्याच्याकडे लक्ष देणार नाही। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण विचारण्याचा प्रयत्न कराल। तर ही झाली बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न संच। या पुढील भागात आपण अजून या पुढचे नवीन प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।